हॅलो, मी सायली. फ्री कोर्सच्या 6व्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा हा खास एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण त्याचा टॉपिक इंटरेस्टिंग आहे. आजच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला यूट्यूब, इंस्टाग्राम ह्याच्याबद्दल भरमसाठ गोष्टी सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गोष्ट नंबर 1. आत्तापर्यंत आपण पोस्ट कशी बनवायची, डिझायनिंग कसं बनवायचं, व्हिडिओ कसे बनवायचे किंवा ChatGPTला प्रश्न विचारून उत्तरं कशी काढायची, अशा भरमसाठ गोष्टी आपण शिकलो. पण ते टाकायचं कुठं? आपल्याकडं असे प्लॅटफॉर्म आहेत जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो आणि तेच प्लॅटफॉर्म बघा तुम्ही माझ्यापर्यंत आला आहात. ते प्लॅटफॉर्म आहेत फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब. तर कॉन्टेंट क्रिएशनसाठीचे हे प्लॅटफॉर्म खूप इम्पॉर्टंट आहेत. गोष्ट नंबर 2. कॉन्टेंट काय आहे? कॉन्टेंट म्हणजे अशा पद्धतीचा व्हिडिओ, रील, शॉर्ट, पोस्ट, ॲडव्हर्टाइजमेंट की जे लोकांपर्यंत गोष्टी, तुमचे सर्व्हिसेस, ओपिनियन, एंटरटेनमेंट आणि प्रॉडक्ट्स ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं करतं. गोष्ट नंबर 3. इंस्टाग्राम कुठं वापरतात? इंस्टाग्राम म्हणजे फक्त आपल्या गॅलरीतले फोटो अपलोड करण्याचं ठिकाण नाही आहे. इंस्टाग्राम म्हणजे आपलं व्हर्च्युअल दुकान आहे असं आपण समजू शकतो. काही कालावधीपूर्वी आपण समोरच्याला विचारायचो की तुमच्या दुकानाचा ॲड्रेस काय आहे, तुमच्या दुकानात कोणते कोणते प्रॉडक्ट मिळतात. आता आपण फक्त त्याला विचारतो तुमच्या इंस्टाग्रामचा ID काय आहे. इंस्टाग्रामचं अकाउंट आपल्याला आपले प्रॉडक्ट, सर्व्हिसेस, ओपिनियन डिटेलमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं. त्याशिवाय अपग्रेड झालेल्या गोष्टी, अपडेट झालेल्या गोष्टी, अपडेट झालेले प्राइजेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टीही लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करतं. ह्याशिवाय एंटरटेनमेंटचं साधन तर ते आहेच. गोष्ट नंबर 4. यूट्यूब काय आहे? यूट्यूब हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथून आपण लाँग व्हिडिओज कन्झ्युम करतो. याचाच अर्थ गोष्टी जास्तीत जास्त शिकण्यासाठीचं हे प्लॅटफॉर्म आहे. किंवा जर तुम्हाला कुठल्या गोष्टी शिकायच्या, फॉर एक्झाम्पल हाच कोर्स तुम्ही जो बघत आहात त्यासाठी तुम्ही यूट्यूबला येता, किंवा हे प्रॉडक्ट कसं चालवायचं हे माहिती नाही ह्याच्यासाठी येता, एंटरटेनमेंटवाले मूवीज बघण्यासाठी, शॉर्ट्स बघण्यासाठी तुम्ही येता, किंवा आता शॉर्ट फिल्म्स आहेत ते बघण्यासाठी येतात, मालिकेतले अपडेट बघण्यासाठी येतात. तर जे हे अजूनही इंस्टाग्रामवरती लाँग व्हिडिओ टाकण्याचं प्लॅटफॉर्म नाही आहे. जिथं कुठं लाँग व्हिडिओज आपल्याला टाकावेसे, बघावेसे वाटतील तर यूट्यूब त्याच्यासाठीचं बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. गोष्ट नंबर 5. इंस्टाग्राम आणि यूट्यूब ह्या 2 प्लॅटफॉर्ममधला फरक काय आहे? फॉर एक्झाम्पल रील इंस्टाग्रामलाही आहेत, यूट्यूबला शॉर्ट आहेत. तर डिफरन्शिएट मी करून सांगते. इंस्टाग्रामला लोक तुमचे ॲडव्हर्टाइजमेंट, ओपिनियन, सर्व्हिसेस ह्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्यासाठी येतात. पण त्याच्याबद्दल जर सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल, लोकांपर्यंत द्यायची असेल किंवा लोकांना तुमच्याकडून ती घ्यायची असेल, तर यूट्यूब चॅनल हा त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. जिथं तुम्ही तुमच्या सर्व्हिसेसबद्दल, प्रॉडक्टबद्दल ओपिनियन किंवा डिटेलमध्ये माहिती टाकू शकता आणि लोक खूप इझिली त्याबद्दल तिथं बघू शकता. याशिवाय यूट्यूब हा पैसे कमवण्याचा एक मार्ग देखील आहे. गोष्ट नंबर 6. कॉन्टेंट कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत किंवा कोणत्या कोणत्या प्रकाराने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. इंस्टाग्रामचे आपण प्रकार बघू. इंस्टाग्राममध्ये एकतर स्टोरी असतं, रील असतं, त्याच्यानंतर कराउजल आहेत, पोस्ट आहेत आणि ह्यासारखे ॲडव्हर्टाइजमेंट, हे सगळे बरेच प्रकार इंस्टाग्राममध्ये येतात. यूट्यूबमध्ये शॉर्ट आहे, व्हिडिओ आहेत. सध्या तर हे 2च प्रकार आणि लाईव्ह हे एक दोन्हीतलं कॉमन असलेलं मेजर गोष्ट आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकता. इंस्टाग्राम स्पेसिफिकली कधी वापरायचं? फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगते, माझा फ्री कोर्स आहे आणि मला तो भरपूर लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इंस्टाग्राममध्ये माझे रील टाकायला सुरुवात केले, पोस्ट टाकायला सुरुवात केली, स्टोरी टाकायला सुरुवात केली, कराउजल टाकायला सुरुवात केली. ते तुमच्यासारख्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले. मग हा कोर्स मी यूट्यूबवरती अपलोड केला आणि तुम्ही जाऊन ते यूट्यूबवरती बघता. तर हे अशा पद्धतीचं जे चक्र आहे ते अशा पद्धतीतच फिरतं, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे ॲडव्हर्टाइजमेंट इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्टच्या थ्रू होईल आणि यूट्यूबच्या मोठ्या व्हिडिओच्या थ्रू तुमचे जे सविस्तर माहिती आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल. आता हे सगळं जर तुमचा स्मॉल बिझनेस आहे, एखादं ओपिनियन आहे, सर्व्हिस आहे, प्रॉडक्ट आहे, तर हे सगळं तुम्हाला भरपूर लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर ते कसं करायचं हे आपण बघू. सगळ्यात महत्त्वाचं
हे सगळं करण्यामागचा उद्देश हा आहे, भरमसाठ चॅनल आहेत ऑलरेडी. यूट्यूबवरती आहेत, इंस्टाग्रामवरती आहेत, जे तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकवतात, कॉन्टेंट क्रिएशन शिकवतात. पण प्रॉब्लेम असा आहे की सिम्पल मराठी लँग्वेजमध्ये जेव्हा मी सर्च करत होती मला तर नाही मिळालं. आणि काही शब्द असे असतात जे आपल्या डोक्यावरून जातात, परफॉर्मन्स मार्केटिंग असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी. कारण तुम्ही अगोदर व्हिडिओ काय आहे, रील काय आहे, शॉर्ट काय आहे, ॲडव्हर्टाईज काय आहे हे समजून घेतल्याशिवाय जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकत असाल तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये तथ्य आहे. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी स्टडी करण्याची गरज आहे. सपोज एक मुलगी आहे, तिला मराठी पुस्तकांचं ग्रंथालय सुरू करायचं आहे. वयोगट 2 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी टार्गेट ऑडियन्स तिचं असणार आहे. मुलांना स्क्रीनची हॅबिट असते, मोबाईल आणि टी व्ही त्यांच्याकडून सुटत नाही. तर तिच्याकडून ती अशा पद्धतीचा एक प्रकल्प उभा करते की जेणेकरून स्क्रीन आणि मोबाईलपासून मुलं लांब राहतील. ठीक आहे. तर समजा त्या क्लायंटचा हा सगळा ओव्हरऑल मुद्दा आहे. पहिली गोष्ट, तुम्ही ChatGPTला खूप सारे नावंही विचारू शकता, तुमचे सजेशनही तुम्ही तिथं सांगू शकता. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे, ChatGPT विकिपीडियामधले भरपूर सारे पेजेस असे त्याच्यामध्ये स्टोअर आहे. तो त्याचं स्वतःचं असं त्याला मेंदू नाही आहे. तो ऑलरेडी जे साठवून ठेवला आहे इंटरनेटमध्ये त्यातलंच एखादं पेज तो उघडतून तुमच्यासमोर देतो. फक्त पर्सनलाइज देतो. फरक फक्त इतकाच आहे. त्याच्यामुळं कदाचित जी नावं तो देतो ते कोणासाठीही तरी रजिस्टर्ड असणार आहे. तर ते तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पर्सनलाइज टच देऊन ते चेंजही करू शकतो. तर आपण नावही कसं द्यायचं इथून सुरुवात करू. समजा मी ChatGPTला टाकते की हे माझं असं नाव आहे, असं माझं प्रकल्प आहे आणि मला ह्यासाठी एखादं नाव सुचवून दे. भरमसाठ त्यांनी नावं सुचवली, 10 नेम्स दे, 20 नेम्स दे वगैरे. असं केल्यानंतर एक कुठलं तर नाव मी ह्यातला सिलेक्ट करते. आता हे सिलेक्ट केलेलं नाव मी त्याला सांगते ह्याचा लोगो बनव, जो मला प्रत्येक रीलला वापरता येईल, पोस्टला वापरता येईल आणि तो मला कायमस्वरूपी राहील. तर ते सांगताना मी त्याला सांगते की मिनिमल लोगो बनव, कलर कमीत कमी वापर, इन्फोग्राफिक कमीत कमी वापर, इमेज जनरेट कर आणि बॅकग्राऊंड रिमूव्ह कर. PNGमध्ये आणि HD मला ही इमेज जनरेट करून दे. काही काळानंतर तो मला एक छान अशी इमेज जनरेट करून देईल. हे झालं माझ्याकडे लोगो त्याचा तयार. आता हा लोगो मी घेऊन YT क्रिएट ॲपमध्ये जाऊन ह्याच्यासाठी एक ग्राफिक क्रिएट करणार आहे. आणि ह्याच्यासाठी मी ChatGPTला विचारते की YT क्रिएट ॲपमधून मला एक सीन बनवून घ्यायचा आहे, 3 सेकंदाचाच व्हिडिओ असावा आणि मला मोशन ग्राफिक बनवून घ्यायचं आहे. तर मला त्यासाठी सीन 1 लिहून दे. कॉपी पेस्ट केलं, YT क्रिएट ॲपमध्ये जनरेट केलं, तर मला मोशन ग्राफिकही मिळालं. आज गोष्टीसाठी मला एक कराउजल काढायचं आहे. कराउजलमध्ये मला 5 पोस्टरचं कराउजल काढायचं आहे, 5 पेजेसचं, 5 स्लाईडचं मला कराउजल काढायचं आहे. पहिल्या पेजमध्ये मी त्याला सांगते की ही माझी कॉन्सेप्ट आहे, तर लहान मुलांना अट्रॅक्ट करतील असे इन्फोग्राफिक त्याच्यामध्ये टाक आणि खूप कमी शब्दात पण लक्षात येतील असं, हायलाईट होतील असं लिही की लहान मुलांची लायब्ररी, ज्यामुळे मुलांची स्क्रीन आणि टी व्ही त्यांच्यापासून लांब होईल आणि त्यांना पुस्तकं वाचायची गंमत वाटू लागेल. अशा पद्धतीच्या 5 स्लाईड बनवायच्या आहेत. तर त्या 5ही स्लाईडसाठी मला स्क्रिप्ट दे. तर तो स्क्रिप्ट देईल. ठीक आहे. आता एक सीन त्यातला एक जी स्लाईड आहे ती मी कॉपी करणार, खाली पेस्ट करणार. जर माझा फोटो ॲड करायचा मी करू शकते, नाही तर नाही. आणि जनरेट इमेज वरती क्लिक केलं की एक कराउजलची स्लाईड तुमची तिथं तयार झाली. अशाच 5 स्लाईड तुम्ही तयार करू शकता. त्या तयार झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यासाठी कॅप्शन दे. ही स्लाईड मी इंस्टाग्राम पोस्टला टाकणार आहे, तर ह्याच्यासाठी कॅप्शन दे. तर ते कॅप्शनही तुम्हाला बनवून देईल. अशाच पद्धतीचे वेगळे ग्राफिक्स तुम्ही त्याच्याकडून करून घेऊ शकता, पोस्ट करून घेऊ शकता, रीलचे कॅप्शन्स, हॅशटॅग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तयार करून घेऊ शकता. हा फक्त इंट्रोडक्शनरी व्हिडिओ आहे. मला माहिती खूप गोष्टी कळल्या असतील, खूप डोक्यावरून गेला असतील. डोंट वरी, आपला जो ॲडव्हान्सवाला कोर्स होणार आहे ह्या 8 व्हिडिओनंतर, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा आपण खूप इन डिटेल अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत माझा एकही एपिसोड मिस करू नका आणि सगळ्या गोष्टी नक्की ट्राय करा. थँक्यू.